मराठा समाजाला आरक्षण भेटावं आणि तेही 50%च्या आत ही मागणी घेत मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे। आज ते सातारा दौऱ्यावर आहेत। दौऱ्याचा चौथा दिवस आहे। आपल्यासोबत मनोज भाऊ आहेत। दादा, मला सांगा, दौऱ्याचा चौथा दिवस आहे, आज कसा दौरा असणार आहे? दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद आहे। समाजाचा आशीर्वाद घेतोय। आशीर्वाद घेण्यासाठी हे दौरा सुरू आहे। मराठा समाजाला पक्का माहीत झाले, मराठा समाजाला आता आरक्षण मिळणार। मराठा समाजाचे नोकरदार वर्ग असो, शेतकरी वर्ग असो, सामान्य मराठे, व्यावसायिक मराठे सुद्धा आता घरी राहत नाही आहेत। जितका उशीर होईल, पश्चिम महाराष्ट्रात 2-2 आणि 3-3 वाजता पाठ सभा व्हायला लागल्यात। मराठा समाज प्रचंड ताकदीनं स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून एकवटला। 70% लढाई मराठ्यांनी जिंकलेली। त्यामुळं गावागावातले मराठे, शहरातले सुद्धा मराठे आता ड्युट्यालाही जात नाहीत आणि कुठं जात नाहीत। कार्यक्रमाचे ठिकाण जिथं कळालं तिथं एकजूट दाखवायला लागलेत आणि मराठ्यांना आव्हान आहे, एकजूट आपल्याला दाखवल्याशिवाय पर्याय नाही। हातातले कामं एक दिवस सोडल्याने काय फरक पडणार नाही। तुमच्यामुळं आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे। कोणाच्या टीकेकडं आरोपाकडं लक्ष द्यायचं नाही। ते चेलबिचेल झालेले सध्या त्यांना माहीत झालं आहे की मराठा समाजाला आरक्षण आता मिळालंच। त्यामुळं तुमच्याकडे एकच विनंती आहे मराठा बांधवांकडं, एकजूट आपल्याला दाखवणं आवश्यक आहे। ज्या मराठ्यांना आरक्षण हे त्यांनीसुद्धा आणि नसणाऱ्या मराठ्यांनीसुद्धा जात वाचली पाहिजे। जात संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि मराठ्यांचे पोरं उद्ध्वस्त झाले पाहिजेत। हे षड्यंत्रसुद्धा शांततेत आंदोलन करून मोडून काढायचे। जिथं जिथं कार्यक्रमाची वेळ आहे त्या ठिकाणी मराठा समाज प्रचंड ताकदीनं माता माऊल्यांसह घराच्या बाहेर पडून जमायला लागला आहे। ऊन बघायला तयार नाही मराठा समाज आणि थंडी बघायला तयार नाही। हे आत्तापर्यंतच्या दौऱ्यात सिद्ध झाले। रात्री कराडमध्ये ग्राउंड पूर्ण हाऊसफुल होतं, इतक्या रात्री 2-3 वाजता। म्हणजे याच्यातून लक्षात येतं की मराठा समाज आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबत नाही आणि मीही थांबणार नाही। कितीही टीका केली तरी मी त्यांना महत्त्व बी देत नाही आता आणि मोजत पण नाही। नमस्कार सगळ्यांना। तुम्ही बिझनेस करायला आहे, कुठला बिझनेस केला तर तुम्हाला चांगलं होतंय हे बघायसाठी तुम्ही ॲस्ट्रोलाइट डाउनलोड करा। पहिला कॉल फ्री मध्ये मिळते। पण कुठेतरी ओबीसी नेते आहेत किंवा ओबीसी समाज आहे, तो ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना नको, स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी करत आहे। आणि त्यातच पुन्हा जालन्यामध्ये काल भुजबळांनी सभा घेतली, म्हणजे ओबीसी नेत्यांनी सर्व सभा घेतली, तर त्याविषयी कसं बोलतात? नाही, ओबीसींच्या बांधवांचं मत वेगळं आहे आणि नेत्यांचं मत वेगळं आहे। नेत्यांचं मत हे मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही आणि ओबीसी सामान्य बांधवांचं मत आहे आता त्यांच्या नोंदी सापडल्या, ते ओबीसी आरक्षणात आहेत, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। आपल्या नेत्यांनी विनाकारण जातीय तेढ निर्माण करायला नाही पाहिजे। आणि तेच मराठा समाजाचं सुद्धा मत आहे की जातीय दंगली घडवण्याचं घाट या लोकांना घातला आहे आणि त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली। राजकीय स्वार्थापोटी ते जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात। मला तर असं वाटतं की घटनेच्या पदावर बसलेले माणसं हे घटना पायदळी तोडवायला लागलेत, कायदा तोडवायला लागलेत। हे असे घटनेच्या पदावर बसलेले लोकच जर कायदा पायदळी तोडीत असतील तर यांना काय म्हणावं आता? कारण वैचारिक विरोध असू शकतो, परंतु कायद्याचंही भान नाही राहिलं। आपण कुठल्या पदावर बसलोत, काय झालोत, एवढी महत्त्वाकांक्षा आणि एवढा समाजात दंगली घडवण्याचा तेढ निर्माण करणं हे त्यांना शोभत नाही। परंतु त्यांचे विचार त्यांच्यापाशी, मराठ्यांनी शांततेत राहायचं आहे। ही लढाई आपण जिंकलेली, त्यांना आता सुधरत नाही। काय करावं? कारण मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांना मिळतंय म्हणून त्यांना असं ते बराळ्यासारखं बोलायला लागले। त्यांना काहीच सुचना आणि आम्हाला त्यांना महत्त्वच द्यायचं नाही ठरवलं आहे मराठ्यांनी। यांना काहीच महत्त्व नाही द्यायचं, आता यांना महत्त्व नाही द्यायचं। काल जी ओबीसींची सभा झाली, त्या सभेमधून शरद भुजबळ यांनी आपल्यावर टीका केली, पण काल आपणही सभेमधून असं म्हटलं की भुजबळांना मुख्यमंत्री होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। नाही, मी नाही म्हणलो। मला माहिती दिली मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनच, कोणीतरी मुख्यमंत्री हो नाही तर तिकडे पंतप्रधान होईल, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं। पण जो माणूस कायदा पायदळी तोडवतोय, ज्या माणसाला या राज्याचं संस्कृती आणि आदर्शच माहीत नाही, पुरोगामी विचारच माहीत नाही, त्या माणसानं राजकीय स्वार्थापोटी गोरगरीब माणसांना, ज्या ओबीसी बांधवांना काहीतरी भूल दाखवायची आणि जातीत दंगली घडवायच्या, असा प्रकार करणाऱ्या माणसाला अशा पदावरती बसू बघत आहेत तर चांगली गोष्ट आहे, बसू द्या। राज्य अशांत करणाऱ्या माणसालाच बसवायचं ठरवलं जर असेल तर चांगली गोष्ट आहे, पण आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही। आम्ही आरक्षण मिळवणार, कितीही ताकद लावा।
पण आम्ही त्यांना आता महत्त्व देत नाही. वैचारिक मतभेद होते ते तिथपर्यंत ठीक होतं, परंतु पातळी सोडून बोलणं आणि दंगली घडवण्यासारखं प्रक्षोभक वक्तव्य करून जातीत विष पेरायचं. आज जो कायदाच पायदळी तुळवतोय आणि घटना पायदळी तुळवतोय, सगळं सरकार आणि सगळा समाज अडचणीत आणणारा माणूस हा माणूस असूच शकत नाही. यांची पोटातली गटारगंगा वरून स्वच्छ, परंतु आतून एकदम गटारगंगासारखं भरलेलं विषारी शब्द त्यांनी आता बाहेर फेकले. त्यामुळं महाराष्ट्रातला सामान्य ओबीसी बांधवांनी, मराठा बांधवांनी पक्क ओळखलं आहे की आता आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही, कारण ही दंगली घडून गोरगरिबांचे ओबीसीचे बांधव गुंतवणार आणि याचा राजकीय फायदा हा उचलायसाठी हा खाटाटोप चालला आहे. मराठा बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी आपण एकमेकाच्या सुखादुखात जातोय. आमचं हक्काचं आरक्षण निघालं आहे, ते आम्हाला मिळणार आहे आणि आपण मिळू द्यावं. राजकीय लोकांचे स्वप्न साकार करणे आपण करू नये, ही माझी सगळ्या समाजाला राज्यातली विनंती. आपण शांततेत राहू. टाईम बॉन्डचा विषय आहे. काल आपण असे म्हटलात की आज मी काल तुम्ही बोलणार होते, शिष्टमंडळातील जे मंत्री असतील त्यांच्याशी बोलणार होते, बोलणं झालं आहे का काय विषय? नाही, माहिती आली मला, 1-2 दिवसात देणार आहेत. बघूयात आपल्या 2 दिवसाच्या याच्यात देतात का. नसता आरक्षणाची तर लढाई अंतिम टप्प्यात आलेलीच आहे आता, आणि मराठा समाज प्रचंड ताकदीने एकवटतोय. त्यामुळे मराठ्यांना न्याय मात्र 100% मिळणार आहे, त्याशिवाय मी हटत नाही. आणि विरोधाला मी गिनत पण सुद्धा नाही आणि त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, कारण आता जसं जसं वय होईल तसं बराळवाडी व्हायला लागली. त्यामुळं मराठ्यांनी त्यांना महत्त्वच द्यायचं ठरवलं नाही. बोंबल काय बोंबलायचं. काल आपली कोल्हापूरमध्ये सभा झाली, राष्ट्रीय शाहू महाराज यांचं तुम्ही दर्शन घेतलं, अभिवादन केलं, राजे तिथे होते. मराठा आरक्षण सुरू असताना अंतरवालीमध्ये 4 गाद्या येऊन गेल्या. हे महत्त्व आहे या आंदोलनासाठी. 4ही गाद्याचा आशीर्वाद तुम्हाला आहे. मग 24 तारखेला सरकारनं जर आरक्षणाबाबत उदासीनता दाखवली तर पुढचा टप्पा काय असणार आहे? नाही, सरकार असं करणारच नाही ना. सरकार असं करणार नाही, कारण सरकार शब्द पाळतंय. मुख्यमंत्री साहेबांवरती मराठा समाजाचा विश्वास आहे. मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सरकार मराठ्यांना 100% आरक्षण देणार ही खात्री. आणि मराठा समाजही आरक्षण दिल्याच्या नंतर त्यांना डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही, कारण आमचा मतलब आरक्षणाशी. त्यामुळे जो देईल त्याच्या पाठीशी मराठा समाज राहणार, कारण मराठा समाज बी कमी नाही आहे. 50-55% एकटा मराठा आहे. आम्ही घाबरणारातले नाही आहेत, परंतु आम्हाला शांततेत लढाई जिंकायची आणि आम्ही जिंकणार आहेत. विरोध करणाऱ्याला काय मोजत नाही, पण सरकार मराठ्यांना 100% आरक्षण देणार. शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाहीत, हे मी ठामपणानं सांगतो. तर होते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला नक्की आरक्षण भेटेन आणि 100% भेटेन अशी खात्रीशीर सांगतात. कॅमेरामॅन संजय सरोदे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.